जरांगे पाटलांच्या आंदोलनाला रामदास आठवलेंचा पाठिंबा आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही। आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी भूमिका आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडलेली आहे। ते मुंबईला निघालेले आहेत, मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे। त्यामुळे एक तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे। पण माननीय मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या। तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको अशी आमची भूमिका आहे। जरूर आंदोलन करण्याचा अधिकार माननीय जरांगे पाटील यांना आहे। मी त्यांना जाऊन मध्यंतरी जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुणबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। उद्या 29 तारखेला माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो काही समाजासाठी उठाव केलेला आहे त्या संदर्भात मुंबईला कूच करण्यासाठी आपण सर्व मराठा समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकलं पाहिजे। मुंबईला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी तिथं गर्दा केला पाहिजे, गेलो पाहिजे। मी सुद्धा 29 तारखेला जरांगे पाटलाच्या सोबत तिथं सामील होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।